नमस्कार मित्रांनो, मी संतोष सानप. मला आज असं सांगायचं आहे की हे मुंबई आणि नवी मुंबईचे ट्रॅफिक पोलीसवाले एवढे जाणीवपूर्वक त्रास देत आहेत ना की अक्षरशः ट्रान्सपोर्ट लाईनचं पूर्ण कंबरड मोडलंय. कुठलाही ट्रान्सपोर्टर आज गाडी मालक सुखी नाहीये. एक गाडी पनवेलवरून मुंबईला जाऊन येईपर्यंत 1000-1500 कमवती आणि तो पोलीसवाला बिंदास तिला 1500 रुपयाची फाईन टाकतो. अरे काय भावा, काही लाज शरम तुला आहे का नाही? अरे ठीक आहे, चुकी असेल तर मार, आता तुला काही टार्गेटच दिलंय, पण एवढं तर नको करू की फाईन आम्हाला मारतो आणि फोटो दुसऱ्याच गाडीचा अटॅच करतो. अरे आमची गाडी त्या ठिकाणी नसताना तू फाईन मारतो, एवढी कशी शरम सोडलीस तू? तुला लाज वाटली पाहिजे. आणि मी विनंती करतो राज्याच्या गृहमंत्र्याला, दोष सगळा तुम्हाला लागत आहे. आज पूर्ण ट्रान्सपोर्ट लाईन आहे ना, सगळी गृहमंत्री मुख्यमंत्री तुम्हाला हे देत आहे, दोष देत आहे. कारण तुमचं नियंत्रण नाही राहिलं यांच्यावर. तुम्ही त्यांना टार्गेट देताय, वसुली तुम्ही त्यांना करायला लावताय. तर कुठेतरी साहेब हे थांबलं पाहिजे, नाही तर ट्रान्सपोर्ट लाईन भिकेल लागल. आणि जेव्हा ट्रान्सपोर्ट लाईन भिकेल लागेल तेव्हा तुम्ही पण भिकेल लागसाल, हे लक्षात ठेवा. तुम्हाला कुत्र पण नाही विचारणार नंतर. ध्यान देऊन बघा, मी तुम्हाला फोटो दाखवण्याचे प्रयत्न करणार आहे. बघा तुम्ही, चलन नंबरवर गाडी नंबर वेगळा आहे आणि गाडीचे फोटो वेगळे आहेत. हे बघा मित्रांनो, हे जे 82 गाडी दिसते ही माझी गाडी आहे. 16 टायरची गाडी आहे टाटाची. हे जे बघा, ह्याचं जेव्हा चलन आम्ही ओपन केलं ना, फोटो ओपन केलं ना, त्याच्यामध्ये ह्या पिकअपचे फोटो दिसतात. ह्या गाडीचा नंबर आहे पिकअपचा MS46BU 8285. पण माझ्या गाडीचा नंबर टाकल्यामुळे फाईन मला आली. आणि कित्येक वेळा असं होतंय की फाईन माझ्या 16 टायरच्या गाडीला येते आणि तिथे फोटो जे आहेत ना बाईकचे असतात. हेल्मेटची फाईन, सिग्नलची फाईन. मित्रांनो जरा लक्ष द्या.